नमस्कार, विक्की लेट्स गो या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत श्रीवर्धन नजीक असलेल्या आरवी बीच येथील पेवेकर खानावळीत। पेवेकर खानावळ प्रसिद्ध आहे। खेकडे आणि प्रॉन्स आणि विविध प्रकारच्या त्यांच्या ज्या थाळ्या आहेत नॉनव्हेज थाळ्या, त्यासाठी पेवेकर खानावळी प्रसिद्ध आहे। आणि जवळ समुद्रकिनारा असल्यामुळे पर्यटक इथे लांबून येत असतात। चला तर मग निघूया, विक्की लेट्स गो। नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आरवी बीचवर, जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये। आणि तिथल्या पेवेकर होमस्टेमध्ये आम्ही मागच्या 4 दिवसापासून थांबलो आहेत। अतिशय निसर्गरम्य वातावरण, सगळ्या सोयी सुविधांनी उपलब्ध आहे इथे। आणि बीच इथून अवघ्या होमस्टेपासून पाठीमागे 100 मीटरवर आहे। म्हणजे आपण चालत अवघ्या 2 मिनिटात बीचवर पोहोचतो आणि छान एन्जॉय करून बीचवरून पुन्हा अवघ्या 2 मिनिटात आपण होमस्टेवर येतो, आपल्या रूमवर येतो। आणि इथे शाकाहारी मांसाहारी सगळे पदार्थ, नाश्त्यापासून जेवणापासून सगळ्या सुविधा उपलब्ध आहे। अत्यंत रुचकर जेवण आहे। आणि आपण इथल्या कर्मचाऱ्यांना, मालकांना सगळ्यांना भेटूया आणि इथल्या पर्यटकांविषयी किंवा इथल्या सगळ्या वातावरणाविषयी आपण जाणून घेऊया। चला तर भेटूया आणि बघूया आपण हे इथलं निसर्गरम्य वातावरण, मंदिरापासून ते नारळाच्या वाडीपासून अतिशय छान नैसर्गिक वातावरण आहे। आणि अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे आमचा इथे। आणि आम्हाला हे सुचवलं होतं आरवी बीच आमचे मित्र नाशिकचे जे श्री महेश शेमकल्याणी यांनी आम्हाला इथे येण्यास सुचवलं होतं। तर नक्की आमचा खूप छान एक्सपिरियन्स राहिला आहे आणि त्यांचे मनापासून आभार मानते मी। चला तर आपण इथलं सगळं दृश्य बघूया आणि इथल्या कर्मचाऱ्यांना, मालकांना सगळ्यांना भेटूया। हा आहे पेवेकर खानावळीचा रस्ता, जो श्रीवर्धन मधून आतमध्ये अंदाजे 9 किलोमीटर आहे। बघू शकता आपण खानावळीपर्यंत पोहोचलेलो आहे। ही आहे पेवेकर खानावळ आणि एंट्रन्स आहे हा। हे यांचं पुढे घर आहे आणि इथून पाठीमागे एंट्री आहे। अतिशय निसर्गरम्य झाडं आहेत, केळाची झाडं आहेत, शेवग्याची, फणसाची, नारळाची वाडी आहे भली मोठी इथे। हे यांचं किचन आहे आणि बघू शकता अतिशय छान झाडांमध्ये आपण जेवायला बसू शकतो। इथे फणस आहे, फणसाचं झाड आहे, बघू शकता फणस लागली आहेत। इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते। आणि हे समोर सगळे रूम्स अवेलेबल केले आहेत त्यांनी। AC नॉन AC सगळ्या पद्धतीचे रूम आहे। बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे आणि तिथेच बेलाचं झाड आहे। छान फुलांची झाडं आहेत बरीचशी। अतिशय सुसज्ज असे रूम आहेत। आणि जर तुम्ही जास्त जण असाल 8 ते 10 तर पाठीमागे मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये आपली सोय ते करून देतात। बघू शकता पुढे 4 रूम आहेत आणि पाठीमागे पण 2 मोठे हॉल आहेत। आणि इथे त्यांनी हौद बांधलाय, त्या हौदातही पर्यटक आंघोळ करतायत। आणि इथून जे सरळ रस्ता जातो अवघ्या 100 मीटरवर, जर दिसत असेल पांढरा शुभ्र पाठीमागे समुद्र आहे। लांबून पांढरा दिसतो पण इथून खरं तर
समुद्र निळा सुरुवात गोव्यापर्यंत कन्याकुमारीपर्यंत जो आहे इथून समुद्र निळा सुरू होतो आणि मुंबईकडे जो आपला समुद्र आहे तो काळपट आहे, मातकट पाणी असतं. इथून अतिशय स्वच्छ पाणी होत जातं. पुढे कन्याकुमारीपर्यंत मग आपल्याला निळा समुद्र बघायला मिळतो. बघू शकता आपण समुद्राकडे निघालो आहोत. आता हा रूम आहे, इथे गाडी लावली आणि गाडीच्या पाठीमागे जो रस्ता जातोय 100 मीटर अवघा, बाजूला हा हौद आहे आणि इथे विहीर आहे, ती पॅक केली आहे त्यांनी आजूबाजूला पत्रे लावून. आणि नारळाची वाडी बघू शकता, प्रचंड उंच झाडं आणि नारळ भरपूर होते इथे. आणि आता निघालो आहोत आपण समुद्र दर्शन करायला. खूप एक्सायटेड आहे संजित आणि मी. आम्ही पुढे आहोत, विकी मागून आम्हाला शूट करतोय. बघू शकता तुम्ही संजितच्या एक्साइटमेंटला मी सोबत त्याच एक्सायटेड मूडमध्ये निघाली आहे. इथे छोटं फाटक केलं आहे त्यांनी, ते फाटक ओलांडून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. म्हणजे इथपर्यंत खानावळचा रस्ता आहे आणि पाठीमागे मग लगेच झालाय समुद्र सुरू. बघू शकता तुम्ही, सुंदर असा शांत निवांत वारा आणि समोर अथांग असा समुद्र. बघून मन इतकं 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 प्रचंड खुश होतं. आणि बघू शकता निवांत बीच आहे, अगदी कुणीही म्हणजे कुणीही दिसत नाहीये. प्रायव्हेट बीच म्हटलं तरी चालेल. आजूबाजूला थोडे लांबवर पर्यटक दिसत आहेत, पण ह्या इथे जिथे मी आणि संजित आहे आणि विकी आहे तिथे कुणीच म्हणजे कुणीच नाहीये. आम्ही तिघच आहोत. आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा बघून फार आनंद झालाय संजितला आणि मला. पेवेकर खानावळीतल्या आपण डायनिंग शेजारी आलो आहोत. इथे आपलं जेवण होतं, नाश्ता होतो. ही आहे गणेशाची सुंदर मूर्ती, बघू शकता तुम्ही. आणि आता मी विचारते आहे इथल्या कर्मचारी दादांशी बोलते. दादा, हे आहेत आपल्या पेवेकर खानावळीतले कर्मचारी. दादा, तुमचं नाव काय? दीपक भोंबडे. दीपक भोंबडे दादांचं नाव आहे. आणि दादा कुठे राहता तुम्ही? कोंडिवली गाव. कोंडिवली गावातून दादा आहे, म्हणजे आजूबाजूचंच गाव आहे. तालुका रायगड. तालुका कुठला आहे? तालुका श्रीवर्धन. श्रीवर्धन तालुका आणि जिल्हा रायगड आहे. तर दादा इथे अवघ्या 5-6 महिन्यांपासूनच काम करताय, पण त्यांचा अनुभव आपण विचारूया. दादा, काय तुमचा अनुभव आहे? ते कशी पर्यटक येतात, काय काय खायला मिळतात? खायला खूप मिळते. खायला आपल्याकडे चिकन, मटन, मासे, प्रॉन्स, सुरमई फ्राय, प्रॉन्स, खेकडे, खेकडे सुरमई. सगळं मिळते. अच्छा अच्छा. आणि काय तुमचा वेळ आहे जेवणाचा आणि नाश्त्याचा? नाश्त्याचा वेळ आहे सकाळी 8 ते 9:30 वाजेपर्यंत. अच्छा अच्छा. 8 ते 9:30 नाश्ता असतो. आणि जेवणाचा वेळ आहे 12 ते 3 पर्यंत यांचा जेवणाचा वेळ आहे. आणि संध्याकाळचं जेवण 7 ते 10 वाजे. 7 ते 10 वाजेपर्यंत जेवण असतं. आणि मध्ये जर आपल्याला इथे जे होमस्टेमध्ये ते थांबतात त्यांच्यासाठी चहा, कॉफी, इतरही सगळ्या सुविधा इथे उपलब्ध करून देतात आपले दादा. दादा, थँक्यू, मनापासून आभार तुमचे. छान वाटलं तुम्हाला भेटून. नमस्कार मंडळी, आपण आता पेवेकर खानावळीतल्या कर्मचाऱ्यांना जे दादा आहेत त्यांना भेटणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव गिरीश प्रतापे. दिनेश भाऊ आहे. आणि किती वर्षापासून तुम्ही? 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्षापासून दादा इथे काम करता आहे. आणि दादा, काय तुम्ही कुठे राहतात, कुठलं तुमचं गाव आहे? माझंही गाव आहे आरावी, श्रीवर्धन तालुका, जिल्हा रायगडमध्ये. आणि हे रिसॉर्ट पेवेकर खानावळ म्हणून रिसॉर्ट पण प्लस रूम पण आहे, होमस्टे आहे. होमस्टे आहे. तर आपली खानावळच्या हिशोबाने चालते सर. आणि किती? आपले टोटल 5 रूम आहेत, त्याचे 4 AC, 1 नॉन AC. अच्छा अच्छा. 5 AC रूम आहेत आणि 4 AC, 1 नॉन AC. 4 AC रूम आहेत आणि 1 नॉन AC रूम आहे इथे आपल्या पेवेकर. 2 मिनिटावरती बीच. आणि 2 मिनिटावर, अगदी मी सांगितलं जसं मगाशी तुम्हाला, 2 मिनिटावर बीच आहे. दादा, इथलं काय वैशिष्ट्य आहे? इथलं वैशिष्ट्य म्हणजे शांतता. शांतता, निसर्ग शांतता, निसर्ग शांत, एकदम नारळी बसण्याची बाधा आहे. आणि बीच म्हणजे व्हाईट सँड मधला बीच आहे. रिस्क नाही, जास्त रिस्क नाही. कुठल्याही रिस्क इथे होताना येत नाही असं दादांचं म्हणणं आहे. म्हणजे शांत समुद्र आहे. आणि विशेषतः ही आहे या आरवी बीचची की इथे व्हाईट सँड आहे. जेवणाची घरगुती पद्धतीने उत्तम स्वरूप, नॉनव्हेज, फिशमध्ये खेकडा, क्रॅब, फिश, खेकडा, क्रॅब सगळं इथे
प्रॉन्स मिळतात. सगळं इथे उत्तम पद्धतीने सर्व केलं जातं आणि अतिशय छान पद्धतीने बनवलं जातं. तर दादा थँक्यू, तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू. आणि हे आपलं पेवेकर खानावळीतलं किचन आहे. बघू शकता अतिशय स्वच्छ सुसज्ज असं किचन आहे. आणि इथे फ्रीजपासून तर सगळ्या सोयीसुविधा यांनी अवेलेबल करून दिल्या आहे. बघू शकता अतिशय छान जेवण अवेलेबल इथे करून देतात. खेकडा तर अतिशय उत्तम पद्धतीने करतात आणि अतिशय चविष्ट असे पदार्थ सगळेच मिळतात. नमस्कार मंडळी, पुन्हा आपल्यासोबत आहे पेवेकर खानावळीचे मालक. नमस्कार. काय नाव तुमचं? जितेंद्र अर्जुन पेवेकर. किती वर्षापासून? 7 वर्षापासून. 7 वर्षापासून पेवेकर साहेब खानावळ चालवत आहे. कसा आहे दादा तुमचा अनुभव? नाही, खूप छान अनुभव आहे. लोकांचा पण चांगला प्रतिसाद आहे. आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपलं फिशसाठी म्हणजे स्पेशल आहे. आपलं व्हेजमध्ये तेवढा प्लेन आहे, पण स्पेशल फिशसाठी आपण हे करतो. स्पेशल इथे सगळं फिश, खेकडे, प्रॉन्स इथे स्पेशल आहे. भरलेला खेकडा सर्वात स्पेशल आहे. भरलेला खेकडा जो आम्ही खूप वेळा ट्राय केला आणि खरंच खाऊन मन भरत नाही. अगदी छान तृप्त झालं आहे खाऊन. तर दादा खूप छान वाटलं तुमच्यासोबत आणि खरंच तुमच्या अन्नपदार्थांची चव अतिशय छान आहे. धन्यवाद. आणि आम्ही थांबलो इथे, खूप छान वाटलं आणि नक्की आम्ही सतत आता येत राहू. मॅडम वेलकम, स्वागत आहे तुमचं कधीही. पेवेकर साहेबांना पण विचारू ते कशा प्रकारे मेहनत घेतात. अगदी पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, पर्यटकांसाठी ते मासे उपलब्ध करून देतात. खेकडे असो, प्रॉन्स असो किंवा सुरमई पापलेट असो. तर दादा कसं असतं तुमची मेहनत इथे? मॅडम आम्ही सर्व शक्यतो फ्रेश देण्याचाच प्रयत्न करतो. कारण जसं असेल तर हाय सांगतो, नसेल तर नाही सांगतो आम्ही. आणि आमचं सकाळचं असं असतं, सकाळी मार्केटिंग असतं तर संध्याकाळी 5:30 ते 6:30 1 तास आमचं मार्केटिंगसाठी असतो. त्यामुळे 1 तास आम्ही हे करतो त्यांना. इथून त्यांना श्रीवर्धनला जाऊन श्रीवर्धन इथून 7 किलोमीटर आहे. आणि इथे भरटकोल मोठा फिश मार्केट आहे. सर्वात मोठा फिश मार्केट भरटकोल आहे. तर तिथून पण आम्ही हे करतो, म्हणजे जसं असेल तसं. तर आमच्याकडे पाणी वाडवडिलांपासून, आजोबांपासून, पंजोबांपासून हे प्रॉपर्टी आमची आहे. जी मेन रोडपासून डायरेक्ट बीचला अटॅच आहे. तो आमचा प्लस पॉईंट आहे. आणि मेन लोक आमच्या जेवणासाठी खास येतात इथे. जेवणासाठी खास येतात. हां, उत्तम चव आहे. कारण नक्की तुम्हीही या इथे होमस्टेमध्ये या. नाश्त्यामध्ये काय काय? नाश्त्यामध्ये सर्वात पदार्थ म्हणजे चांगला चालणारा घावण चटणी. घावण पोहे असतात, उपमा असतो, पण घावण चटणी सर्वात म्हणजे इथे भरपूर लोक येतात. 90% लोक घावण चटणीसाठी येतात. हां, पोहे, उपमा, ऑमलेट, भुर्जी आणि तर घावण असतातच. चटणी. पण मेन मेनू घावण चटणीसाठी लोक बाहेरून इथे येतात खास खाण्यासाठी. अतिशय सुंदर घावण चटणी खरंच आहे. आम्ही ही टेस्ट केलं आणि आम्ही 4 दिवसापासून आहोत आणि 4 दिवसांपासून आम्ही रोज नाश्त्याला घावण चटणीच खातोय. तरीही मन भरत नाही. अतिशय चविष्ट अशी घावण चटणी आहे. आणि जेवणात तर आपल्याकडे मासे, प्रॉन्स सर्व उपलब्ध असतं. खेकडे सगळंच उपलब्ध आहे. जसं मार्केटमध्ये उपलब्ध असेल तसं म्हणजे अवेलेबल करून देतात ते. आणि फार अतिशय मेहनत आहे यांची. एवढं लांब जाऊन सगळं अवेलेबल करणं, घेऊन येणं, बाजार करणं आणि पर्यटकांना सगळं बनवून खाऊ घालणं हे खूप विशेष आहे. आणि ह्या होमस्टेचं वैशिष्ट्य एक अजून तुम्हाला सांगते की गेले 4 दिवस आम्ही इथे आहोत. तर रात्री बेरात्री अगदी आपल्याला कुठलीही गरज असेल, कधीही अतिशय न कंटाळता ते आपल्याला नेहमी अपरात्री आपण जरी फोन केला, मध्यरात्री गेला ते फोन उचलणार, आपल्याला अटेंड करणार, आपल्याला हवं नको ते बघणार. म्हणजे अतिशय खरंच होमस्टे हा असा असावा. अतिशय छान वाटलं इथे राहून. आणि दादांचं वागणं आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, अतिशय त्यांची वागणूक मवाळ आहे. खरंच कोकणची माणसं साधी बोळी म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि हा आम्हाला अनुभव खरंच आलेला आहे. खूप छान वाटलं दादा तुम्हाला. धन्यवाद. रेट कसे असतात आपल्या? मॅडम आपले साधे रूम जे आहेत 2 छोटे आहेत त्यांचं 1500 रुपये आहे. आणि ते जर AC घेतला तर 2000 रुपये. दुसरे आहेत जे 4 लोकांसाठी आहे, साधी घेतली तर 2000 आणि AC घेतली तर 2500 रुपये. आणि एक मोठा हॉल आहे ज्याच्यामध्ये 8 लोक राहतात, त्याचं रेट 2500 रुपये आहे. भविष्यात रेट वाढू शकतात, पण सध्या तरी आज 6 वर्ष झाली सेम रेट आहे. 6 वर्षापासून दादांचे रेट होमस्टेचे सेम आहे. आणि त्याच्यासाठी थम्सअप आहे खरंच त्यांना. कारण
फार छान रेटमध्ये सगळं ते अवेलेबल करून देतात आणि अतिशय म्हणजे 100 मीटरवर बीच आहे. इथे पायी चालत जाऊन आपल्याला बीच मिळतं आणि त्यांनी सगळ्या सोयी सुविधा इथे केल्या आहेत. शॉवर केलं आहे, म्हणजे बीचवरून तुम्ही आंघोळ करून आलात तर ते शॉवर त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. शॉवरमध्ये आंघोळ करून तुम्ही लगेच रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ शकता. अतिशय छान सोयी सुविधांनी युक्त असं होमस्टे आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा इथे. आणि दादा थँक्यू. धन्यवाद. आहोत आरवी बीचवर आणि तिथे थांबलो आहोत पेवेकर होमस्टेमध्ये, जिथे आम्हाला मिळाले खूप छान चमचमीत असं जेवण. खेकडा, जवळ्याची चटणी, कोंबडी वडे, भात आणि तांदळाच्या छान लुसलुशीत भाकरी, सोलकढी आणि आम्ही इथे खूप एन्जॉय करतोय. नक्की तुम्हीही भेट द्या, तुम्हालाही नक्की आवडेल. थँक्यू. हे सर्व खेकडे जे संपवलेले आहेत ते स्नेहलने संपवले आहेत. आणि इथेच त्यांची मांजर होती, ती संजितला इतकी आवडली आणि ती फ्रेंडली होती म्हणून तोही छान एन्जॉय करू शकला तिच्यासोबत. तर कशा आहो मित्रांनो, आपण आलेलो आहे पेवेकर खानवाल आणि कोकणला. कोकणमध्ये आम्ही रायगडावर आलेलो आहे, तिकडे आरबी बीचवर. तर आम्ही सगळ्यांची आता मुलाखत घेणार आहे. इकडे आम्ही एका हॉटेलवर थांबलेलो आहे, एक होमस्टे पेवेकर खानवाल. तिकडे एकदम मस्त मस्त खेकडे भेटतात. त्यांना मस्त विचारूया आपण की त्यांच्याकडे काय काय जेवण भेटतं, ते किती वर्षाचे, त्याने किती वर्षापासून सुरू केलेलं आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया.